विनोद पिंटू कटारिया यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून आनंद चालिसाचं सामूहिक पठण। युवा उद्योजक तथा समर्पण चातुर्मास समितीचे सदस्य श्री विनोद भाऊ पिंटू कटारिया यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी या सद्भावनेतून अहिल्यानगर जैन समाजाच्या वतीनं आनंदधाम येथे आनंद चालिसाचं सामूहिक पठण करण्यात आलं। या धार्मिक उपक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली। दिनांक 26 जुलै रोजी परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या विनायक नगर येथील बोरा फार्म हाऊस येथे भक्तांवर जप सुरू असताना विनोद भाऊ कटारिया यांना विद्युत वाहिनीचा तीव्र शॉक बसल्यानं ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर प्रारंभी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे व्हावेत या प्रार्थनेनं जैन समाजाच्या वतीनं आनंदधाम येथे श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक प्रार्थनेच्या वातावरणात आनंद चालिसाचं पठण करण्यात आलं। यावेळी उपस्थितांनी नवकार महामंत्राचा जप करत विनोद भाऊ कटारिया यांच्या आरोग्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या। या प्रसंगी अहिल्यानगर जैन समाजातील असंख्य श्रावक श्राविका, समर्पण चातुर्मास समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं असून सर्वांनी विनोद भाऊ कटारिया यांची लवकरच पूर्णपणे प्रकृती सुधारावी अशी भावपूर्ण प्रार्थना केली। प्रतिनिधी दीपक कासवासह चेतन गुंदेच्या मीडिया डेली न्यूज अहिल्यानगर। कीर्तन करके नाम की माला जाप रूप में देते थे। सद्भाव से भक्त गणों की व्याधि को हर लेते थे। अमी जनता आंखों से जनता गैर कोई जो आ जाता, देख दिव्यता गुरुवर की वह भक्त सहज ही हो। जय जिनेंद्र। आज परमपूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या समाधी स्थळावर आनंद चालिसा व नवकार मंत्राचा जाप आपले समर्पण चातुर्मास समितीचे कोषाध्यक्ष श्री विनोद भाऊ याने पिंटू भाऊ कटारिया यांना लवकरात लवकर स्वस्थता लाभावी यासाठी आयोजन केलं होतं। त्यासाठी सर्व नगरचे त्यांचे नातेवाईक, त्यांचे सहकारी मित्र हे उपस्थित होते। तीर्थयरा तव पसियंतु सिद्धा सिद्धीं तव दिसंतु। गुरुदेवच्या आशीर्वादाने त्यांना लवकरात लवकर स्वस्थता लाभो हीच गुरुचरणी प्रार्थना।